हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ टाकळकर क्लासेस वाकड. आय होप तुम्ही आता तुमचा MHT CETचा रिझल्ट चेक केला असेल, आन्सर कीमधनं तुमचा टोटल स्कोर चेक केला असेल की फिजिक्समध्ये किती मार्क्स येत आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती मार्क्स येत आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स येत आहेत आणि टोटल मार्क्स किती येत आहे. या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा बरं, तुमचा टोटल स्कोर किती जातोय तिघं सब्जेक्टचं ॲडिशन करून. आता जेव्हा तुम्हाला तुमचा स्कोर माहीत पडलाय, थाउजंड्स ऑफ स्टुडंटचं एकच कन्फ्युजन आहे की सर मला 120 मार्क्स आहे, सर मला 130 मार्क्स आहे, सर मला 95 मार्क्स आहे, सर मला 100 मार्क्स आहे, तर मला किती पर्सेंटाईल भेटतील. हा तुमचा डाऊट आहे ना की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. सर आम्हाला एक सांगा ना की जर मला 95 मार्क्स आहे तर किती पर्सेंटाईल भेटतील. तर बघा, आता यूट्यूबवर पण बरेचसे स्पॅमर्स वगैरे आहेत जे हे व्हिडिओ टाकत आहेत मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. मग ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला 120 मार्क्सवर 99 पर्सेंटाईल भेटेल. ही सगळी खोटी इन्फॉर्मेशन आहे. 120 मार्क्सवर कधीच 99 पर्सेंटाईल भेटत नाही. हे मी पूर्ण माझ्या लास्ट 5 इयरच्या एक्सपिरियन्सवरनं सांगत आहे. माझा असा एकही स्टुडंट आजपर्यंत नव्हता ज्याला 99 पर्सेंटाईल भेटले असतील 120 मार्क्सवर. हे जे प्रिडिक्शन आहे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, हे आपण प्रिडिक्टच करू शकत नाही. बेसिकली तुमचे पर्सेंटाईल किती येतील ह्याच्यासाठी खूप सारे पॅरामीटर्स असतात, त्याच्यावरती तुमचं पर्सेंटाईल ठरवलं जातं. समजा ज्या शिफ्टमध्ये तुम्ही एक्झाम दिली ती शिफ्ट जर खूप जास्त इझी असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला खूप जास्त मार्क आणावे लागतील, तेव्हा कुठे तुम्हाला 99+ पर्सेंटाईल येतील. पण जर तुम्ही हार्ड शिफ्ट असेल तुमची, ज्या शिफ्टमध्ये तुम्ही पेपर दिलाय ती जर शिफ्ट हार्ड असेल तर खूप जर कमी मार्क आलेले, इन केस 130च्या रेंजमध्ये आला तर तुम्ही 97च्या रेंजमध्ये पर्सेंटाईल क्रॉस करू शकता. तर हे जे आहे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, प्लीज अशा कोणत्याच व्हिडिओमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका किंवा खोट्या आशा लावून घेऊ नका की मला एवढे मार्क पडतायत ते एवढे पर्सेंटाईल येतील. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं सांगतो. 4-5 वर्षापूर्वी जेव्हा मी MHT CET एक्झाम दिली होती, जेव्हा मी माझी ॲन्सर की चेक केली तेव्हा माझा टोटल स्कोर 135 मार्क्स होत होता, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला तिघांना ॲड करून. आणि मी जेव्हा या यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितले तो यूट्यूबर म्हणायला, तर मग ते यूट्यूबर सांगायला लागले की देखो इतने मार्क्स पे आपको 135 मार्क्स पे आपको 98 पर्सेंटाइल जा सकते हैं. मी खुश झालो की अरे वा, 98 पर्सेंटाइल जात आहेत म्हटल्यावर आता आपल्याला ठीक आहे टॉप 3 कॉलेजमध्ये भेटून जाईल. पण ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्या दिवशी मला पर्सेंटाईल खूप वेगळे होते ॲज कम्पेअर टू व्हॉट वॉज माय प्रिडिक्शन. म्हणूनच मी सांगतो की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचं असं प्रिडिक्शन करता येत नाही. टॉपरचे मार्क किती आहे, टोटल स्कोर किती होता टॉपरच्या, त्याच्या बेसिसवर पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केली जाते. सो आत्ताच्या या पिरियडमध्ये आपण फक्त पर्सेंटाईल तुमची प्रिडिक्ट करू शकतो की या रेंजमध्ये येईल. म्हणजे जर तुमचा स्कोर 130 मार्क्स असेल तर तुम्हाला 95 to 97च्या रेंजमध्ये पर्सेंटाईल येतील असं आपण बेसिकली प्रिडिक्ट करू शकतो. पण एक्झॅक्टली असं सांगणं की 96 येतील, 95.8 येतील, 97 पर्सेंटाईल येतील, ही सगळी चुकीची माहिती आहे. याला असं बळी पडू नका. मी जेन्युइनली तुम्हाला सांगत आहे की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल नावाची काहीच गोष्ट नसते.